एकीकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विदर्भात मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे अमरावती जिल्ह्यातील पूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। परिणामी हतनूर धरणाच्या जलसाठ्यामध्ये गेल्या 4 दिवसात 3.25 दशलक्ष घनमीटर वाढ झालेली आहे आणि हतनूरच्या इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जलसाठा घटण्याऐवजी सलग 2 वेळा वाढ झाली आहे। यामुळे पाऊस लांबला तरी धरणातून पाणी पुरवठा अवलंबून असलेली 110 गावं, शहरे आणि औद्योगिक प्रकल्पांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 15 दिवस जास्तीचा दिलासा मिळालाय। चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी नगर पंचायतकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे। त्यामुळे नागरिक दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर न करता 15 लिटरचे पाण्याचे कॅन दररोज विकत घेतायत। मात्र तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने भीसी नगरवासियांनी संताप व्यक्त केलेला आहे। नगर पंचायतमध्ये गेलो, तिथं तक्रारीसाठी गेलो होतो आम्ही, तर तिथं कॅनचं पाणी पित होते आणि आम्ही विहिरीचा पाणी पितो, हेंडव्याचा नळ येत नाही। 8 ते 10 दिवसामध्ये आमची समस्या सुटली तर ठीक, नाही जरी सुटली तर आम्ही घागर मोर्चा घेऊन सनी आम्ही कारवाई करण्यात येईल त्याच्यावर। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली देहूच्या इंद्रायणी नदी दूषित झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि या बातमीची तात्काळ दखल घेत हवेली अप्पर तहसीलदार अर्चना निकम यांनी देहूमधील इंद्रायणी नदी पात्राची पाहणी केली। या पाहणी दरम्यान सांडपाणी या नदीमध्ये मिश्रित होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याचं दिसून आलं। यावेळी अप्पर तहसीलदार यांनी तातडीनं इंद्रायणी नदी पात्राची स्वच्छता करून सांडपाण्याचं योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर काही दिवसांवर पालखी सोहळा आल्यानं त्वरित इंद्रायणी नदीचं पात्र स्वच्छ करण्यात यावं असा आदेश देहू नगरपंचायत प्रशासनाला दिलेला आहे।